नमस्कार नमस्कार. आज आपण संभाजीनगर आणि तालुका फुलंब्री आणि फुलंब्रीच्या बाजूला ताजनापूरचा काही भाग आणि जानेफळचा काही भाग आलेला आहे. आणि इथं आम्ही शून्य मशागत तंत्रज्ञानाला सुरुवात केलेली आहे मागील वर्षीपासून. आणि मागील वर्षीपासून येसगाव नंबर 2चे माननीय अरुणराव खंडागळे सरपंच यांनी सुद्धा हा प्रयोग मागील वर्षीपासून राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आज हा आपण प्रयोग बघतो. आणि प्रयोग बघत असताना पहिले खोडं तुम्हाला मकाचे दिसते आणि कुजायला लागलेले बघा. आणि कुजताय खोडं असे आणि खोडं कुजताना तुम्हाला हे सचित्र सगळी जमीन झाली आणि सगळं मुळं मकाचे कुजलेलं आहे. आणि त्याचं एक प्रकारचं खत तयार होऊ लागलं, ऑर्गॅनिक मटेरियल तयार होऊ लागलं. आणि जमीन सुद्धा सचित्र झालेली आहे बघा. जमीन सचित्र झालेली, सगळे गांडुळाचे छिद्र पडलेले आहे. आणि सचित्र जमीन झाल्यानंतर ही जमीन जी आहे ही प्युअर चोपनयुक्त जमीन आहे. ही अल्कलाईन सॉइल मध्ये जमीन गेली आहे. आणि आज आपण शून्य मशागतीचा प्रयोग बघत असताना हा प्रयोग नानाजी देशमुख कृषी प्रकल्प मुंबई आणि त्यावर आमचे अधिकारी माननीय कोळेकर सर यांच्या प्रेरणेनं हा मराठवाड्यात बऱ्यापैकी आता मोठ्या याच्या विस्तारानं सुरुवात काम झालेलं आहे. त्याचा एक प्रयोग आपण बघत आहोत. आणि प्रयोग बघत असताना आज BASFचे काही अधिकारी आम्हाला लाभले. आणि BASFचे अधिकारी श्री लवकर साहेब हे आज ह्या प्रयोगाला भेट देत आहे. आणि यांच्या जे उभ्या पिकामधलं टिंजर होतं गवत तणनाशक, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी दुसरा एक प्रयोग केला की टिंजरऐवजी हे जर उभ्या पिकात तणनाशक जर वापरलं तर एकही तण जागेवर राहत नाही आणि सर्व जागेलाच तण जिरवण्याचं एक चांगलं औषध त्यांनी शोधून काढलेलं आहे. मला वाटतं त्यांच्याकडून त्या तणनाशकाची माहिती जाणून घेऊ. नमस्कार साहेब. नमस्कार. आम्हाला जरा ह्या मका पिकाच्या तणनाशकाची माहिती द्या. नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपलं जे तणनाशक आहे, जे टिंजर अगोदर यायचं आपलं मका पिकातलं तणनाशक, त्याच्याऐवजी जे 2-3 औषधी म्हणून आपल्याला मिक्स करायला लागत होतं, आता आपल्याला मिक्स करायचं काम नाही. हे फक्त एका बॉटलमध्ये लिक्विड फॉर्ममध्ये आलेलं आहे आपलं वेस्टनेट कम्प्लीट नावाने. त्याच्यामध्ये टोप्रामेझॉन आणि अटॅजिन दोन्ही मिक्स असलेलं हे कॉम्बिनेशन याच्यामध्ये. आणि याने बाकी गवत जाते आणि हराडे आणि लवाडे फक्त हे 2 गवत जात नाही ना. बहुवार्षिक तणनाशक काय आहे, तणाची साईज 2 ते 3 इंचाचे असतात ना, लंब्या पानात 2 ते 3 इंचाचं असतात ना, आणि 2 ते 3 फुटाचं असतं. आपण याची फवारणी करायला पाहिजे. याचं प्रमाण कसं साहेब? त्याचं एकरी प्रमाण आपल्याला 1 लिटर वापरतात. मका आणि ऊसामध्ये दोन्ही पिकामध्ये चालते. मका आणि ऊस पिकामध्ये हे टिंजर पेक्षा भारी औषध तुम्ही शोधून काढलं. पण बहुवार्षिक तणनाशकाला याचा कुठलाही त्याचा फरक बसत नाही. म्हणजे हरळी असेल, लवाळा असेल आणि कुंदा असेल, हे तिन्ही जे तण आहे हे बहुवार्षिक आहे. मग याच्यामध्ये हे तण नाही, पण बाकी सर्व तणांचा बंदोबस्त करणारं तणनाशक तुमच्या हातामध्ये आहे. आणि ते अगदी तुम्ही पक्क शाश्वत देता. आणि BASF कंपनी अतिशय सुंदर कंपनी आहे. आणि तणांचा बंदोबस्त तणनाशकांना कसा व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं जे कष्टाचं काम वाचेल कसं, वेळ कष्ट बचत, ती आज इथं दिसते आज. आणि चालूमध्ये मका लावून टाकली बघा. आणि चालूमध्ये मका लावून टाकली त्याच्यानंतर हे सगळं गवत झालेलं आहे. त्याच्यात टिंजर किंवा हे ते दाखवलेलं हे गवत तणनाशक ते मारणार आहे शेतकरी. आणि एकदम बढिया प्लॉट दिसतो. जास्तीचं पाणी झालं तिकडे निघून गेलं, कमीचं पाणी झालं थांबून राहिलं. आणि ठिबकच्या नळ्या जागेवर ठेवून, मकाची पूर्वीची धसकट जागेवर ठेवून आणि एक मकाचा प्लॉट डोलतोय. आणि एक वेळ कष्ट बचत वाचून मस्त काम. आणि नाही काही तर चारा, नाही काही तर वेळ कष्ट बचत. आणि हे हळूहळू कर्बाचं प्रमाण जे दाखवलं मगाशी तुम्हाला, की हळूहळू कर्बाचं प्रमाण शेतामध्ये कसं वाढतं हे जाणलं पाहिजे. माननीय अप्पा, शिवाजी अप्पा, बोला साहेब. तुमचं काय मत याच्यावर? 100% यशस्वी आहे. 100% यशस्वी आहे. आज कामाच्या धावपळीमध्ये आणि वाढलेलं इंधन, वाढलेली
नांगरणी, वाढलेल्या रोट्यावटरच्या किमती, या सगळ्याने शेतकरी वरपळून गेलेला आहे. बरोबर. आणि जे आहे ते बेट ठेवून आपलं जागेवर लागवड करून मोकळं व्हायचंय आणि पीकही चांगलं आहे तो उत्तम आणि भूमाता सशक्त होती. या शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे आज एवढा मोठा फरक बसून गेला की एवढ्या जागामध्ये हे 2च प्लॉट झाले आणि लोक येऊन पाहतात की मका उगली. आम्हाला जायचं काम नाही कुठे, आमची जमीन तयार आहे, आमची नेहमी जमीन तयार आहे. माननीय सरपंच साहेब, तुमची काय हे प्रतिक्रिया आहे ते जरा समजून सांगा आम्हाला. या नमस्कार साहेब, नमस्कार. आज सरपंच साहेब सुद्धा उतरलेले आहे शून्य मशागत मध्ये आणि सरपंचांनी जर त्यांची शेती शून्य मशागत मध्ये केली तर तो अतिशय आनंद या मराठवाड्यात होईल. आज सरपंच येसगाव नंबर 2 यांच्याकडून शून्य मशागतीची महती जाणून घेऊया. याला खर्च सांगा तुम्ही आता. याला खर्च तर जवळपास 90% कमी झालेला आहे. कमी झाला. 10% खर्च मशागतीचा आहे, फक्त फवारणीसाठी लागवडीसाठी बस एवढाच खर्च आहे. बाकी इतर खर्च काहीच काहीच नाही. नाही. तुमचे तणनाशकाचा खर्च आणि टोकनचा हा, खर्च, बस. 2च खर्च आहे. दोनच आणि खर्च. 2 खर्चातच तुम्ही एवढी मका आणली आज. हो. आणि आता एखादं लष्करी आळीवर तुम्ही कीड नियंत्रण घेणार हा. आणि आम्ही त्याला थोडासा युरिया लिक्विड सोडणार किंवा नॅनो युरिया आहे त्याच्यामध्ये तणनाशक मध्ये सुद्धा नॅनो युरिया टाकू शकता, काही हरकत नाही. किंवा कुठल्याही कीड नियंत्रणामध्ये तुम्ही नॅनो युरिया वापरू शकता, काही हरकत नाही. हिला कलरिंग येईल. आणि तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधानी. वा 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 वा. म्हणजे सरपंच जी मान्यवर गावातली मंडळी आहे, प्रतिष्ठित मंडळी आहे, ते जर समाधान झालं आणि समाधानी झाले तर मला वाटतं इतर शेतकरी ऑटोमॅटिक समाधानी होईल. ही मला आशा आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत त्यांनी शेडनेट सुद्धा घेतलेला आहे. तोही सुद्धा आज आपल्याला दिसतो इथं आहे, उभा जागेवरच आहे. आणि शून्य मशागतीला त्यांनी मागील वर्षापासून दुसरं पीक बघतोय आपण आणि एका वर्षामध्ये दुसरं पीक डोलतंय. पहिलं पीक काढून घेतलंय, त्याचे अवशेष तुम्हाला दाखवले आणि शेतकरी समाधानी आहे, सर्व जग समाधानी आहे आणि भूमाता म्हणजे सशक्त होण्याच्या मार्गावर झपाट्याने चाललेले. धन्यवाद.